एकच मिनिट चालतं चालतं घे की आपलं पाहिजे. एक मिनिट. नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आपल्या समवेत आहेत आता प्रशांत अभंग, अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषदेच्या गटाचे ते उमेदवार आहेत. आपण आता त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. प्रथम तुझा परिचय द्या. मी प्रशांत विठ्ठल अभंग. मी मूळचा अवसरी खुर्द गावातील नागरिक आहे. आता या ठिकाणी तुम्ही पिंपळगाव मध्ये फिरताय. आता या ठिकाणच्या कोणकोणत्या समस्या जाणून घेतल्या आणि काय 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 शोधून दिलेलं? अनेक समस्या लोकांमध्ये दिसत आहेत. रस्ते असेल, पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, वैयक्तिक काही समस्या असेल, ज्यांच्या लाभाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत, ज्या गोष्टी शासनाच्या मार्फत राबवल्या जातात त्या सुद्धा त्यांना मिळत नाहीयेत, त्या बऱ्याच गोष्टी आमच्या कानावरती आलेल्या आहेत आणि आम्ही त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. तर या तुमच्या पाठीमागे गर्दी या पिंपळगाव मध्ये आले, पाठीमागे चांगली गर्दी दिसते, चांगला प्रतिसाद लाभतोय काय सगळं? नाही, ही प्रतिसाद जो मिळतोय तो आमचं समाजामध्ये असलेले, आपण सोप्या भाषेत सांगतो, कोरीपाटी. कारण आम्ही कधीही राजकारणाचा विचार केला नाही. आम्ही जास्त समाजकारणाचा विचार करणार आम्ही सगळी माणसं. आणि समाजकारणामध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा अडीअडचणी अशा आल्या का राजकारणामधून राजकारणी लोक आमचं ऐकत नाहीत आणि मग त्यांचा आवाज बनण्यासाठी आम्ही राजकारणामध्ये आलेलो आहोत. हे यांना सगळ्यांना पाठीमागे असलेल्या सगळ्या मतदार बंधूंना बघितला खात्री आहे, म्हणून इतका मोठा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. तुम्ही आता नागरिकांना काय आव्हान करणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला आता नागरिक पाठिंबा देतात? नाही, नागरिक आम्हाला भरपूर मोठा पाठिंबा देतोय. नागरिकांना मी फक्त एकच आव्हान करेल का येणाऱ्या 5 तारखेला मी स्वतः प्रशांत अभंग शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षांकडनं तुतारी या चिन्हावर उभा आहे जिल्हा परिषद गटासाठी. आणि माझे इथलेच याच गणातील मित्र मनोहर बंडू इंदोरे हे धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत. माझे पलीकडचे पण सहकारी कल्याण हिंगे अवसरी बुद्रुक गणातून उभे आहेत धनुष्यबाणावरती. आमच्या तिघांनाही भरभरून मतदान करा अशी मी सर्व मतदार बंधूंना विनंती करतो. कारण येणारा काळ उत्कर्षाचा आहे हे लक्षात ठेवा आणि उत्कर्षात पाहिजे असेल तर आमच्या तिघांना मतदान करायची विनंती करतो. तुमचा परिचय द्या. जय शिवराय. मी मनोहर बंडू इंदोरे. शेजारच्या गावात आले, तुमचं चांदोली पासून काय अंतरावरचं गाव आहे, कसा पाठिंबा मिळते, कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? आता मामाचंच गाव असल्यामुळं माझं जाणं येणं, मी दूध घालण्यापासून तर JCB, पोकलँड, ट्रॅक्टर सगळं माझी सगळी जीवाभावाची माणसं मला मिळत चालली. आणि लहानपणीचे मित्र तर गळा पडू सांगायला लागले, अरे तू कसं काय, तुझ्या मनात कसं आलं राजकारणाचं, याचं तू कशाला डोकं लावतो तिथं? बोललं नाही, म्हणलं मला आता समाजाची सेवा करायची, मी आता स्थिर स्थावर झालो आहे, त्याच्यामुळं मला समाजाचं काहीतरी मी देणं लागतो, म्हणून मी याच्यात आलेलो आहे. तुम्ही नागरिकांना काय आव्हान? मी नागरिकांना असं आवाहन करतो की तुमच्या काही अडीअडचणी असतील, पाण्याची काही गैरसोय असेल, आणखी रस्ते काही अडचणी असतील, छोटे मोठे खड्ड्याचे असे काही रस्ते असतील, समजा छोटा बांधाचे रस्ते असतील, बांधाचे वादविध असतील, तर आपण त्या मार्ग काढू, त्याच्यातून काहीतरी मार्ग काढून तुमचं व्यवस्थित रस्त्यांचे हे करून घेऊ आपण. तर आता हे दोन्ही उमेदवार पिंपळगाव मध्ये आलेत. या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ पण आहे, आपण त्यांच्याकडून आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यांना आता उमेदवार भेटायला आलेले आहेत. काय सांगता, उमेदवार तुम्हाला भेटायला आलेत, काय शब्द देणार तुम्ही त्यांना? शब्द एवढाच देतो की पिंपळगावचं 75 ते 80% मतदान ह्या दोन्ही उमेदवारांच्या मागं 100% राहणार, याची मला 100% खात्री आहे. तुम्ही हा प्रतिसाद पाहून सांगू शकता की किती मतदार यांच्या मागे राहतील. 100% विजय ह्या दोन्ही उमेदवारांचा होईल. तर पिंपळगाव मध्ये विकास झालाय का समस्या बाकी आहेत? विकास हा आमचा वारलेला आहे, प्रगती सुद्धा झाली नाही, विकास सुद्धा, विकासाची व्याख्याच आम्हाला अजून कळली नाही. त्यांचा कोणता विकास करायचा हे शब्दच आम्हाला कळणार गेले 8 वर्ष असतील. जुन्या उमेदवारांनी कोणताही विकास झालेला? जुने उमेदवारच त्या पक्षाचेच चाललेत. जरा एकदा पक्ष बदला, चिन्ह बदला, एकदा या 2 नवीन उमेदवारांना संधी द्या. काम करण्याचं कर्तृत्व, दान देण्याचं दातृत्व आणि युवकांचं नेतृत्व करण्याची धमक या नेतृत्वांमध्ये आहे. त्यामुळे माझे सर्व ग्रामस्थांना आव्हान आहे. काय सांगा नागरिकांना आव्हान काय करणार? नवीन चेहरे म्हणजे चेहरे हे जनतेतले आहेत. 100% यांनी दातृत्व केले, कर्तृत्व केले, नेतृत्व सुद्धा केले. यांच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नाही. एक फोन लावला तर आपल्या फोनवर इथं उपस्थित राहणारं नेतृत्व आहे. कुठलेही काम त्यांच्याकडे घेऊन जा. मी प्रशांत भाऊला गेली 5 ते 6 वर्ष झाले होते. मनोहर शेठ मामा, आमचे मामाच लागतात. ते जवळजवळ इथून लहानपणापासून ते इथेच राहिले. ते काही चांडोलीचे नाही, ते पिंपळगावचेच उमेदवार आहे. 100% गावचा उमेदवार ते आहेच. आणि प्रशांत भाऊ देखील त्यांचं गावप्रेम आहे. त्यांनी आज अवसरी शाळा असेल त्या ठिकाणी 1 कोटी शाळेला बांधून दिलं. आता मी त्यांना येता गाडीमध्ये बोलत असताना किंवा चालताना देखील समस्या सांगितलं. भाऊ म्हटले, तू जी समस्या सांगते 100% पूर्ण केल्याशिवाय माझं नाव प्रशांत अभंग मी सांगणार नाही. त्याच्यामुळे माझं प्रत्येक
नागरिकाला आव्हान आहे, पिंपळगाव पंचायत समिती गण असेल, अवसरी बुद्रुक पिंपळगाव जिल्हा परिषद गट असेल, कळकळीची विनंती आहे, ही संधी परत नाही. एकदा फक्त या 2 उमेदवारांना संधी देऊन बघा, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.